पुणा नाशिक महामार्गावरील साळकवाडी या ठिकाणचा टोल नाका आमदार शरददादा सोनवणे यांनी आपल्या समर्थकांसह काल बंद केला होता आणि त्यांच्यावरती आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमका किती जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपल्या सोबत आहेत आपले आळेफाटा प्रतिनिधी केदारनाथ बारुळे। केदारनाथ, काय सांगाल, नेमका किती जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कशा प्रकारची कलम लावण्यात आलेली आहे? अतुलजी, या ठिकाणी काल आमदार शरद सोनवणे यांनी जो पुणा नाशिक महामार्गावरती असणारा साळकवाडीचा टोल नाका या ठिकाणी टोल नाका बंद केला आणि त्यानंतर या ठिकाणी आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये टोल नाक्याचे असणारे कर्मचारी अमित राणा यांनी रात्री 12:10 या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, खेड तालुका मनसे अध्यक्ष अशोक खांडेभराड, विनोद आवटी, दत्ता शिंदे, बाबाजी वाजे, भडुशेठ गटकळ, प्रचारक सचिन वाळून कंसात पिंट्या, किरण कुटे, संदीप खुटा, धनंजय डुमरे, गणेश गुंजा, विश्वास आमले, विक्रम आवचर आणि इतर 130 जणांवरती या ठिकाणी आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। बरोबर आहे केदारनाथ, पण नेमका हा गुन्हा कशा स्वरूपात दाखल झालेला आहे, त्यांच्यावरती काय काय कलम लावण्यात आलेले काय सांगाल? यामध्ये अतुलजी 143 व 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बरं, अधिक तुम्ही त्या घटनेवरती तिथं लक्ष ठेवून राहा की त्याच्यामध्ये पुढे काय घडतंय। हा टोल नाका आमदार शरद सोनवणे यांनी काल सांगितलं होतं की आज हा टोल नाका बंद करण्यात आलेला आहे आणि हा टोल नाका कायम स्वरूपीचा बंद करण्यात आलेला आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही त्या टोल नाक्यावरती लक्ष ठेवून राहा, काय घटना घडतायत त्या आपल्या प्रेक्षकांना आपण वेळोवेळी त्या ठिकाणी दाखवणार आहोत। तुर्तास या ठिकाणी केदारनाथजी धन्यवाद। आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।